आजकाल आता एक नवीन ट्रेंड झालाय, स्टोरी लावायची आणि आत्महत्या करायचा. तर 18 ते 25 ह्या वयोगटातली जी पोरं आहेत की नाही, त्यांना माझं एक सांगणं आहे, त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे खास करून. आत्महत्या केलं म्हणजे सगळ्या अडचणी संपत नसतात. लक्षात ठेवा भावांनो आणि माझ्या बहिणींनो, एका मुलगीसाठी तुम्ही आत्महत्या करायला जाताय, पण आई वडिलांना लहानाचं रक्ताचं पाणी करून तुम्हाला एवढं मोठं केलेलं असते, त्याचा विचार तुम्ही कधीच करत नाही. 2-3 महिन्यासाठी आलेल्या त्या पोरगीसाठी तुम्ही आत्महत्या करताय. पण भावांनो, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही. लक्षात ठेवा, आयुष्य एकदाच दिले देवानं आणि ते जगायला जर तुम्ही शिकला नाही तर आयुष्यात येऊन तुम्ही काहीच मिळवणार नाही. भले तुम्ही पैसा मिळवू नका, तुम्ही कामाला जाऊ नका, काही करू नका, पण एक व्यक्तिमत्व आपलं असं तयार करून ठेवायचं, आपलं बघून लोक जगणं शिकली पाहिजेत भावांनो. आजकाल काय झाले माहितीये काय, सगळ्यांना कमी वेळात सगळं पाहिजे, सक्सेस पण पाहिजे. एखादं आता तुम्ही काहीतरी नवीन रील चालू केला किंवा व्हिडिओ करायला चालू केला, त्यात पण लगेच सक्सेस पाहिजे. एखादा धंदा घातला, पैसा पण लगेच मिळाला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी होत नसतात भावांनो. लक्षात घ्या, एका दिवसात कोणाची प्रगती होत नसत्या, थोडं थोडं करून जायला लागते. आणि आत्महत्येवर तुम्हाला आत्महत्येवर एक मला बोलायचं भावांनो, की देवानं दिलेलं हे शरीर आपलं भाड्याचं आहे. पहिली गोष्ट, ह्यात फक्त जो जीव आहे तो आपला आहे. उद्या तो जीव सोडून गेला तर धन दिन आल्यावर घरातली पण आपल्या आईन आंघोळ करतात, कारण आपल्याला शिवले म्हणून. त्यामुळे आपली लायकी काय ह्या जगात ठरवा. जगाचं काय झालंय, जग कुठं चाललंय आणि तुम्ही कुठं चाललाय भावना लक्षात घ्या. आत्महत्या करण्यापेक्षा परिस्थितीला लढा देऊन जिंकता कसं येईल ह्या गोष्टीवर लक्ष द्या पहिला भावनो. कारण जर तुम्ही असं विचार करत असला, माझ्या आयुष्यात लय टेन्शन आहे, मला लय अडचणी आहेत, मी जगू शकत नाही, मला लय टेन्शन आहे, मला हे पेलवत नाही, घरातली मला नीट बघत नाहीत, पण घरातली का बघत नाहीत याचा विचार करा. कारण घरातली त्या परिस्थितीवर येऊन तुम्हाला शिकवून एवढं मोठं केलेलं असतात, म्हणून तुम्हाला सांगत असतात तू ह्या परिस्थितीत जाऊ नकोस. आणि तुम्ही घरातल्यांचा विचार, घरातली कावत्यात, घरातली टॉर्चर करतात म्हणून जीव द्यायला जाताय. असं करू नका भाऊ. आयुष्य लय सुंदर आहे, फक्त समाधानानं जगायला शिका. ज्या दिवशी तुम्ही आयुष्य समाधान जगा शिकला, आत्महत्येसारखा घाण विचार तुमच्या कवाच मनात येणार. आणि जी लोक आत्महत्या करतात की नाही, यांचा खरोच त्यांना जगण्याचा अधिकार सुद्धा नाही, तुमची लायकीच नाही. अरे असं जगायला शिका, लोक तुमचा आदर्श घेऊन जगले पाहिजे भावानो. असं काहीतरी करून दाखवा, लोकांनी माघारी नाव काढली पाहिजे. मेल्यावर तुमच्या आई बाबांना नाव ठेवतील असं काही सुद्धा वागू नका. यांनी काही साध्य होत नाही. करून दाखवा, जिद्द मनात ठेवा. एक दिवस सक्सेस हा मिळणारच आहे, फक्त संयम ठेवा, बाकी सगळ्या आयुष्यात चांगलं होते भाव. लक्षात ठेवा.